श्रीकृष्ण लीलामृत. श्रीमद भागवत या वेदव्यास रचित ग्रंथातील प्रत्येक श्लोक मधुर रसमय आहे. यातील कथाभाग पिकलेल्या फळाच्या अतिगोड अशा रसाप्रमाणे असून यात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या विवेचनाची नुसती लयलूट आहे. या ग्रंथातील प्रत्येक स्कंधाचे आपले स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. तरी सुद्धा यातील श्रीकृष्ण लीलांचे वर्णन करणारा दशम, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आणि 11 स्कंध हे श्रीमद भागवताचे शिरोमणी ठरले आहेत. श्रीकृष्णांच्या अद्भुत आणि अनाकलनीय लीलांचे मधुर वर्णन व्यासांनी या स्कंधामध्ये अतिशय उत्तम रीतीने केलेले आहे. भागवतात पुढे शुकदेव परीक्षिताला सांगू लागले, राजन, विदर्भ वंशात अनेक थोर राजे झाले. या वंशातील देवमीढ राजाच्या पुत्राचे नाव होते शूर. यास मारिषा भार्येपासून 10 पुत्रांची प्राप्ती झाली होती. ते होते वसुदेव, देवभाग, देवश्रवा, अनक, संजय, श्यामक, कंक, शमिक, वत्सक आणि वृक. हे सर्व पुण्यात्म होते. वसुदेवांच्या जन्माच्या वेळी देवतांचे नगारे, नौबती आपोआप वाजू लागल्या. तेच भगवान श्रीकृष्णांचे पिताश्री झाले. वसुदेवांना 5 बहिणी होत्या. त्या अशा प्रकारे पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रुवा आणि राजादिदेवी. वसुदेवाचे पिता शूरसेन यांचे एक मित्र होते कुंतीभोज. त्यांना संतान प्राप्ती झाली नव्हती. त्यांनी शूरसेनाची कन्या पृथा हिला कुंतीभोजास दत्तक दिले होते. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, त्यावेळी लाखो दैत्यांनी अत्यंत अहंकारी राजांच्या रूपात जन्म घेऊन जनतेला अगदी त्राही करून सोडले होते. ते भूमीला भारभूत झाले होते. पृथ्वीने गायीचे रूप घेतले आणि ती ब्रह्मदेवांकडे गेली. तिने पृथ्वीवरील दयनीय परिस्थितीचे वर्णन करून सांगितले. ते ब्रह्मदेवांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक ऐकले आणि ते भगवान शंकर आणि गोमाता पृथ्वीसह क्षीरसागराच्या तटावर गेले. ब्रह्मदेवांनी भगवान नारायणांची स्तुती केली. ते स्तुती करीत असताना समाधिस्थ झाले. त्या अवस्थेतच त्यांनी आकाशवाणी ऐकली. ती आकाशवाणी अशी होती, भगवंतांना पृथ्वीच्या कष्टांची कल्पना आहे. तिचा भार हरण करण्यासाठी ते आपल्या संपूर्ण कलाशक्तीद्वारे पृथ्वीवर लीला करतील. तोपर्यंत सर्व देवतांनी अंशरूपाने यदुकुलात जन्म घेऊन भगवंतांच्या लीलामध्ये सहयोग करावा. वसुदेवाच्या घरी प्रत्यक्ष भगवान प्रकट होतील. त्यांची प्रियतमा राधिकेच्या सेवेसाठी देवांगना आणि देवांगनांनी गोपींच्या रूपाने जन्म घ्यावा. भगवान ज्येष्ठ भावाच्या रूपाने जन्म घेतील. भगवंताची योगमाया सुद्धा अंशरूपाने अवतार ग्रहण करील. ब्रह्मदेवाने वरील आश्वासन सर्व देवांना आणि पृथ्वीस सांगितले. ते ऐकून सर्वजण आनंदाने स्वस्थानी निघून गेले. प्राचीन काळी मथुरेत यदुवंशाचे राजे राज्य करीत होते. त्यातील शूरसेनाचा पुत्र वसुदेव याचा विवाह उग्रसेनाची पुतणी देवकी हिच्याबरोबर मोठ्या थाटात संपन्न झाला. 3-4 दिवसांचा तो मंगल सोहळा अत्यंत आनंदात साजरा झाला. आता नववधूस निरोप देण्याचा तो दुःखद क्षण आला. सर्वांचे डोळे पाणावले होते. विशेषत्वाने देवकीच्या पित्यास महाराज देवक यांना कन्याविरहाचे दुःख अधिक जाणवत होते. घोडे, हत्ती, दास, दासी आणि सर्व लवाजम्यासह वरात निघाली. देवकीचा चुलत भाऊ कंस स्वतः रथ चालवित होता. त्याचे देवकीवर विशेष प्रेम होते. वरात मंद गतीने चालली होती. मधुर सनईच्या सुरामध्ये सर्व तितक्यात आकाशवाणी झाली. ती म्हणाली, अरे मूर्ख कंसा, तू ज्या बहिणीस एवढ्या प्रेमाने निरोप देत आहेस तिचेच 8वे अपत्य
तुझा वध करणार आहेत. ही आकाशवाणी ऐकताच कंसाने तत्काळ रथातून खाली उडी घेतली. तो अत्यंत पापी होता. त्याच्या दुष्टपणाला काही सीमाच नव्हती. त्याने देवकीचे केस पकडले आणि तलवारीने तिला मारण्यास तयार झाला. तितक्यात वसुदेव रथातून खाली उतरले आणि म्हणाले, राजकुमार, तुम्ही भोजवंशाचे एक उत्तम वंशज आहात. मोठे मोठे शूरवीर आपल्या गुणांची स्तुती करतात. देवकी एक स्त्री आहे, दुसरे ती तुमची बहीण आहे आणि तिसरे हा विवाहाचा मंगलमय सोहळा आहे. अशा स्थितीत एका स्त्रीची हत्या करणे तुमच्या उज्ज्वल कीर्तीला काळीमा फासणारे आहे. एवढे म्हटल्यावर सुद्धा कंस आपली तलवार म्यानात ठेवीना. त्यावेळी वसुदेव म्हणाले, अरे राजकुमारा, तुला भय हे देवकीपासून नाही ना, तिच्या 8व्या अपत्यापासून आहे. मी तुला वचन देतो की प्रत्येक अपत्याचा जन्म होताच मी तुला आणून देईन. तू त्याचे नंतर काय करायचे ते कर. हे आश्वासन ऐकल्यावर कंसाची समजूत पटली. तो तेथून आपल्या राजमहाली परतला आणि सारथी रथ घेऊन वसुदेवाच्या प्रासादात आला. आनंदाच्या या क्षणी दुःखाचे बोट सोहळ्यास या आनंदाच्या या सोहळ्यास दुःखाचे बोट लागले होते. देवकी एक महान सती साध्वी होती. तिच्या शरीरात समस्त देवता निवास करीत होते. यथासमयी देवकीला प्रथम पुत्र झाला. याच्या वचनाप्रमाणे वसुदेव त्याला कंसाकडे घेऊन गेले. देवकी अत्यंत दुःखी झाली. त्या निरागस बालकास पाहून कंस म्हणाला, अरे वसुदेवा, या शिशूस घेऊन जा. मला भय आहे ते 8व्या पत्त्यापासून, याच्यापासून नाही ना. वसुदेवाने आनंदाने त्या बालकास उचलले आणि घरी परतणार तितक्यात देवर्षी नारद तेथे आले. ते म्हणाले, अरे कंसा, ब्रजमध्ये राहणारे नंद आणि गोप, त्यांच्या स्त्रिया वसुदेव आदी वृष्णीवंशी, यादव, देवकी आदी यदुवंशी स्त्रिया या सर्व देवता आहेत. या सध्या तुझी सेवा करीत आहेत. देवर्षी पुढे म्हणाले, दैत्यांच्या कारणाने पृथ्वीचा भार वाढला आहे. त्यासाठी देवतांकडून त्यांच्या नाशाची तयारी केली जात आहे. नारदांचे ही वक्तव्य ऐकून कंसाने वसुदेवास परत बोलावून घेतले आणि त्याच्या हातातील त्या नवजात शिशूस हिसकावून घेऊन त्याला एका मोठ्या दगडावर आपटून मारून टाकले. अशा प्रकारे देवकीच्या 6 अपत्यांना वसुदेवाने अत्यंत निर्दयपणे मारून टाकले. त्याने 7व्या वेळी प्रत्यक्ष शेष भगवान यांनी देवकीच्या गर्भात प्रवेश केला. देवकीस खूपच आनंद झाला होता. त्यावेळी भगवंतांनी आपल्या योगमायेस आदेश दिला की देवकीच्या गर्भाचे संकर्षण करून तो रोहिणीच्या उदरी स्थापित करावा. याप्रमाणे योगमायेने आपले कार्य चोखपणे बजावले. कारागृहात बंदिस्त असलेल्या देवकीचा गर्भ गळाल्याची वार्ता कंसापर्यंत पोहोचली. कंस म्हणाला, मला घाबरूनच जन्मास येण्यापूर्वीच देवकीचा गर्भ नष्ट झाला. 8व्या वेळी मात्र कंसाने सुरक्षा व्यवस्था अधिकच सक्त केली. त्यावेळी भगवान देवकीच्या उदरात आले, विराजमान झाले. त्यावेळी तिच्या मुखावर एक अनामिक आनंद होता आणि देहावर एक अतुलनीय कांती पसरली होती, ज्याच्यामुळे सारा कारागृह उजळून जाईल. ज्यावेळी कंसाने देवकीस पाहिले त्यावेळी तो मनात अत्यंत घाबरला. त्याला वाटले की भगवान विष्णूंनी यावेळेस नक्कीच देवकीच्या गर्भात प्रवेश केला असणार. यावेळी भगवान शंकर, ब्रह्मदेव आपल्या अनुयायी देवतांसह आणि देवर्षी नारद समवेत कारागृहात आले. त्यांनी गर्भस्थ प्रभूंची स्तुती केली आणि अंती यदुनंदनाच्या चरणी वंदना केली. त्यानंतर देवकी मातेस संबोधन करून म्हटले, मातोश्री, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपल्या पोटी स्वयं भगवान पुरुषोत्तम आपले ज्ञान, बळ आणि आदी अंशाने जन्म घेणार आहेत. आपला पुत्र आपणा सर्वांचे कल्याण करणार आहे आणि यदुवंशाचे रक्षण करणार आहे. आपण कंसाला मुळीच घाबरू नका. तो आता अल्पकाळाचा पाहुणा आहे. असे म्हणून सर्व देव स्वस्थाने निघून गेले. भगवान श्रीकृष्णांचे प्राकट्य. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, समस्त शुभ गुणांनी युक्त अशी अत्यंत सुंदर वेळ होती. रोहिणी नक्षत्र होते. आकाशातील सर्व नक्षत्र, तारे, ग्रह शांत होते.
दिशा स्वच्छ आणि प्रसन्न होत्या. नदीचे पाणी निर्मल झाले होते. रात्रीची वेळ असून सुद्धा पाण्यात कमल पुष्पे उमललेली होती. वनातील वृक्ष रंगीबेरंगी फुलांनी लखडले होते. पक्षी आपल्या मधुर स्वरात गायन करीत होते आणि भ्रमर आपल्या गुणगुणण्याने सारा परिसर पवित्र करीत होते. यावेळी मंद मंद वारा आपणामध्ये फुलांचा सुगंध घेऊन आपल्या स्पर्शाने गोकुळवासियांना सुखवित होता. कारागृहात पुरेसा प्रकाश नव्हता. याच वेळी आपणा सर्वांच्या हृदयात विराजमान भगवान विष्णू देवरूपाने देवकीच्या पोटातून प्रकट झाले. ज्याप्रमाणे पूर्व दिशेस 16 कलांनी परिपूर्ण असा पूर्ण चंद्रमा उगवतो, चंद्रमाचा उदय होतो, त्याप्रमाणेच ते प्रकट झाले. वसुदेवांनी पाहिले की भगवंताच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केली आहेत. त्यांच्या वक्षस्थलावर श्रीवत्साचे चिन्ह आहे. गळ्यात कौस्तुभ मणी शोभून दिसतो आहे. वर्षाकालीन मेघाच्या समान परम सुंदर श्यामल वर्ण आणि कटीवर मनोहर पितांबर झळकतो आहे. बहुमूल्य वैदुर्य मण्यांचा मुकुट आणि कुंडलांच्या कांतीने सुंदर सुंदर कुरळे केस शोभायमान होत आहेत. वसुदेव आणि देवकीने भगवंतांची स्तुती केली. ती ऐकून भगवान म्हणाले, मी हे आपले दैवी रूप यासाठी दाखविले की तुम्हाला माझ्या पूर्व अवतारांचे स्मरण होईल. मी साधारण बालकाच्या रूपात आलो असतो तर तुम्हाला माझ्या अवताराची ओळख झाली नसती. तुम्ही उभयता माझ्या प्रती पुत्रभाव तसेच निरंतर ब्रह्मभाव ठेवा. अशा प्रकारे वात्सल्य, स्नेह आणि चिंतनाच्या द्वारा तुम्हास माझ्या परमपदाची प्राप्ती होईल. एवढे बोलून भगवान मौन झाले आणि त्यांनी तत्काळ एका शिशूचे रूप धारण केले. त्या दिव्य शिशूस पाहून देवकीचे हृदय आनंदाने भरून गेले. तिने त्यास पटकन उचलून घेऊन आपल्या छातीस लावले आणि प्रेमपाना पाजवून कृतकृत्य झाली. भगवंतांच्या प्रेरणेनुसार वसुदेवांनी त्या अद्वितीय शिशूस देवकीकडून तिच्या इच्छेविरुद्धच घेतले आणि त्यास एका सुपात ठेवून कारागृहातून बाहेर पडण्यास निघाले. त्यावेळी सर्व पहारेकरी गाढ निद्रेत होते. अचेतन अवस्थेत असल्याप्रमाणेच होते. कारागृहाची दारे आपोआप उघडली गेली. वसुदेव त्या शिशूस घेऊन निघाले. मार्गात यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. वसुदेवांनी पाण्यात पाय ठेवताच पाणी वरवर चढू लागले. त्या अबोध बालकाने आपला पाय बाहेर काढून पाण्यात स्पर्श करतात ते पाणी तत्काळ खाली उतरले आणि जाण्यास मार्ग झाला. वसुदेव गोकुळात नंदाच्या घरी आले. घरातील सारेजण गाढ निद्रेत होते. वसुदेव यशोदेच्या कक्षात आले. यशोदा सुद्धा गाढ निद्रेत होती. तिच्या समोर एक सुंदर कन्या होती. आपल्या पुत्रास यशोदेसमोर निजवून तिच्या कन्येस घेऊन वसुदेव तातडीने यमुना ओलांडून पुनरुपी कारागृहात आले. ते येताच पूर्वीप्रमाणेच कारागृहाची सर्व दारे उघडली गेली आणि वसुदेव आत आले. थोड्याच वेळात सूर्योदय झाला. ती कन्या रडू लागली. तिच्या आवाजाने पहारेकरी जागे झाले. त्यांनी कन्येच्या जन्माची वार्ता कंसास कळविली. कंस रागाने लाल होऊन कारागृहात आला. देवकी कंसाला म्हणाली, अरे दादा, ही तर कन्या आहे. ही तुझ्यासारख्या शूरवीरास काय करू शकेल? परंतु कंसाने तिचे म्हणणे ऐकले नाही. त्याने देवकीच्या हातातून त्या सुंदर कन्येस ओढून घेतले आणि पायांना धरून गोल गोल फिरवू लागला. तितक्यात ती कन्या कंसाच्या हातातून निसटली आणि आकाश मार्गाने जाता जाता म्हणाली, अरे दुष्ट कंसा, तू मला काय मारशील? तुला मारणारा जन्माला आला आहे. हे देवीचे बोलणे ऐकून कंसाला अतिशय आश्चर्य वाटले. त्याने त्याच वेळी देवकी आणि वसुदेवांची कारागृहातून सुटका केली. तो अत्यंत नम्रपणे म्हणाला, माझी लाडकी ताई आणि भाऊजी, मी फार मोठा पापी आहे, राक्षस आहे. राक्षस ज्याप्रमाणे आपल्या मुलांना मारून टाकतात त्याचप्रमाणे मी तुमच्या 6 शिशूंचा वध केला. याचे मला अत्यंत वाईट वाटते. मी एवढा दुष्ट आहे की माझ्यात करुणेचा लवलेश सुद्धा नाही. कंसाच्या या पश्चातापदग्ध वार्तालापानंतर वसुदेव देवकीने निष्कपट भावाने कंसाबरोबर वार्तालाप केला आणि त्याची अनुमती घेऊन ते आपल्या स्वतःच्या महालात त्यांनी प्रवेश केला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.